हे नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत नवीन आणि भन्नाट ब्लॉगमध्ये मित्रांनो। तर आज मी आलेलो आहे ते म्हणजे पुण्यामध्ये रावेतमध्ये आणि आपल्या मावशीच्या बंगल्यावरती। आणि आता आपण इकडनं आलेलो आहोत ते म्हणजे लोणावळ्याला। सो लोणावळ्याला लग्न आहे माझ्या दादाचं, तर तिकडे सगळं असणार आहे। तर भरपूर दिवसांनी मी घरगुती ब्लॉग टाकतोय, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो हा मला नक्कीच सांगा कमेंट करून। आवडला तर लाईक पण द्या, मनापासून आवडलं तर भरपूर जण शेअर पण करा आणि नवीन असं सबस्क्राईब करा विसरू नका। ओके, तर चला तर जास्त काय आपण मारत नाही। हां, आता तुम्ही बोलला की हे सगळ्या गोष्टी तू जे बोलतोस ते शेवटी बोलतोस, पण आपण थोडं चेंज करून बघूया कसं वाटते। सो होप तुम्हाला आवडेल। तर चला। सो मंडळी, आपण आता पोचलो आपल्या मेन जिथे वेडिंग डेस्टिनेशन आहे, मिस्टी ब्ल्यू रिसॉर्ट अँड विला लोणावळा। आणि छान अशी साडी घालून वहिनीची आता एंट्री आहे। पिंक कलर साडी खूप सुंदर दिसते वहिनी। आणि आता तुम्ही बघताय तर आपण ओटी भरायच्या आधी एकदा साडी देतो वाटतं, आणि मग ती साडी बदलून परत आलेली आहे। सो खूप छान वाटते। आणि आता या सगळ्या माझे मामी, मावशी आणि ताई हे सगळेजण तिला आता ओवाळून तिची ओटी भरणार आहेत। सो असा काहीसा प्रोग्राम आहे आणि गुरुजी तिथून गाईड करतात आपल्याला कसं काय करायचं आहे, आणि त्याप्रमाणे आपले सगळे लोक करतात। आणि खूप छान वाटते बघायला, मस्त वाटते। माहोल खूप सुंदर झालेला आहे आणि आय एम एन्जॉईंग द मोमेंट्स। आणि थँक्स टू दादा आणि वहिनी, आणखी जे हा जो रिसॉर्ट आहे तो निवडला त्याच्यासाठी खूप सुंदर होता आणि मी तर एन्जॉय केलं म्हणजे। आणि होप तुम्ही पण सगळे एन्जॉय केलं असेल। इकडे माझी मावशी सगळे बसलेत आणि माझी बहीण बसलेली आहे। इकडे काका लोक सगळे बसलेले आहेत आणि इकडे प्रोग्राम चालू आहेत। ह्या साईडला सगळे वहिनीकडची लोक बसलेली आहेत, सगळे बघतात, एन्जॉय करतात प्रोग्राम। द मोमेंट्स ते एन्जॉय करतात। आणि आता दादाची एंट्री आहे। सो म्युझिक होता, म्युझिकच्या ह्याच्यावरतीच दादाची एंट्री होती। म्युझिक आपण म्यूट केलेलं आहे कारण की आपल्याला हे लागू शकतो, कॉपीराईट लागू शकतो म्हणून। आणि आता त्यांच्याकडची लोकही पण दादाला ओवाळले। हे कोण ते माहीत नव्हतं मला पण, सो आय एम नॉट अवेअर अबाउट इट। आणि गुरुजी परत तिथून सांगतील त्याप्रमाणे। आणि आता ही लोक पण सगळे ओवाळणार आहेत आय थिंक सो दादाला। खूप मस्त, ह्या मुमेंट्स कॅप्चर करण्यासारख्या होत्या। आणि आता दोघांची एंट्री आहे, दादा आणि वहिनीची। आणि सो त्यासाठी एंट्रीसाठी ह्या वहिनीकडच्या ह्यानी सगळे डान्स ठेवलेला मस्तपैकी, खूप सुंदर नाचले, मजा आली। आणि छान वाटतंय दोघांची एंट्री एंगेजमेंटसाठी। आता एक राऊंड आणि आता रिंग सेरेमनी। फायनली तो मोमेंट आलेला आहे जिथे आता दादा रिंग घालणार आहे वहिनीसाठी। सो नीवर बेंड होऊन दादानी छानशी अशी रिंग घातलेली आहे वहिनीला। आणि आय थिंक सो प्रपोज पण केलं आहे। मी लांब होतो, मला आवाज ऐकायला नाही आला, बट दिस इज अ मोमेंट। हाच तो मोमेंट जो आपल्याला छान कॅप्चर करायला मिळाला, मजा आली। सो केक कटिंग मस्तपैकी आपण आता तोंड गोड करणार आहेत। छान 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 छान, व्हेरी गुड, मस्त। आणि ह्याच्यानंतर आता एक आपल्याकडे बड्डे पण होता। सो माझ्या जिजूंचा बड्डे होता। सो बड्डेसाठी मी तिकडे ॲज अँकर म्हणून होतो आणि बोलवलेलं सगळ्यांना बोलवत होतो मी, केक कटिंगसाठी जवळ केलेलं। आणि सो मी तिकडे उभा आहे की आता।
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर जीजू, हॅपी बर्थडे टू यू. आता एंगेजमेंट झाली आहे, बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे, सो एक छोटासा डान्स पण झालेला आहे. सो आम्ही सगळे मिळून स्टेजवरती डान्स केलेला आहे आणि खूप मजा आली. सो सॉन्ग्सवरती नाचण्यात एक वेगळीच मजा होती, तो एक मोमेंट होता. त्यानंतर आपला सेकंड डेची सुरुवात झाली ती आपल्या हळदीने झालेली आहे. आणि मग सकाळी मस्त दादाला पण हळद लावलेली आहे. आणि हे काहीसे मुमेंट्स कॅप्चर केले सिनेमॅटिक शॉट्समध्ये. सो आपण बघूया कसे वाटतात हे सिनेमॅटिक शॉट्स. मला नक्कीच कमेंट करून सांगा, आवडतील मला. सो इकडे दादाला आपण हळद लावतोय आणि सगळी जेवढी जणं होती आम्ही तेवढे सगळे हळद लावली दादाला. आणि नंतर थोड्या वेळाने परत वहिनीनं पण हळद लावली. वहिनींसाठी आपण म्हणजे वहिनीने आतमध्ये वेगळे हॉल होता, तिकडे त्यांचा प्रोग्राम चालू होते हळदींचे. नंतर मग एकत्र येऊनच मग हळद लावली गेलेली. सो असा काहीसा हा प्रोग्राम, खूप छान मजा आली. मोमेंट्स होते हे सगळे.
तो इट्स नाव इव्हनिंग टाईम आणि आता आपण वर घेऊन चाललेलो आहे दादाचं लग्नासाठी. आणि खूप मस्तपैकी आम्ही छानसे तयार झालेलो आणि सगळेजण तो मोमेंट कॅप्चर करत होते. प्रत्येक आपापल्या DSLR वगैरेवरनं कॅप्चर करत होते आणि आपण पण आपला मोबाईल देऊन कॅप्चर करायला सांगितलेले हा मोमेंट्स. तर असे आणि आता आम्ही दादाला उचलणार आहोत कारण की उचलून घेऊन जायची होती वर दादाला. सो मजा आली. वहिनींची एंट्री पण खूप सुंदर झालेली आहे, छानपैकी मस्त सॉन्गवरती झालेली आहे आणि खूप भारी वाटलं. एकदम छान होता हा मुमेंट पण. आणि आम्ही सगळे उभं होतो बघत होतो कशी वहिनी आमची येते. छान वाटलं बघायला, मस्त. फायनली मित्रांनी लग्नाला मस्तपैकी लागलेलं आहे आणि आपण आता ग्रुप फोटो घेतोय आणि सुंदर असं गाण्यावरती सगळेजण नाचतात पण तिथे. पण एक छान ग्रुप फोटो पाहिजेच होता आपल्याला आणि जो घेतलेला आहे. आता आपण घरी आलेलो आहोत बंगल्यावरती आणि दादा आणि वहिनीची एंट्री अँड हिअर वी कम्स.